विचारल की प्रभू भोजनापासून तुम्हाला आणि मला काय मिळतं, किंवा प्रभू भोजनाच्या या विधी जी प्रभूने स्थापन केलेली आहे, ज्यामध्ये 2 भाग आहे. एक आपण भाकर घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण सेवन करणार आहोत त्या द्रव्याचं. त्याच्यामुळे तुम्हाला आणि मला काय मिळणार आहे, तर अनेकांचं उत्तर हेच असणार आहे की त्यामुळे आम्हाला शुद्धता मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, हे खरे उत्तर आहे, योग्य आहे, ट्रू आहे. त्याचप्रमाणे आम्हाला आरोग्य देखील मिळणार आहे, कारण की वचनामध्ये लिहिलेले असले की त्याला वसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रियांनो, इथपर्यंतच आपण मर्यादित राहता कामा नये, कारण की जर आम्हाला त्या गोष्टीचा माहितीच नाही आणि त्या गोष्टीची आम्हाला जाणकारीच नाही जर असं म्हटलं, तर मला सांगू द्या की अनेक गोष्टी ज्या आम्हाला प्रभू आजच्या दिनी स्मरण करायला लावतो. प्रेज द लॉर्ड. काय करायला लावतो? काय करायला लावतो? आठवण करायला लावतो. त्या आठवणीचं आपोआप महत्व गळून पडतं. आणि जसं सिस्टर निर्मळ यांनी प्रार्थना केली की ह्या वर्षी असं फोरकास्ट होता, वेदर रिपोर्ट्स होते की कदाचित यावर्षी खूप कमी पाऊस पडणार आहे. 90% पाऊस जरी पडला तरी खूप मोठी बाब आहे. परंतु रेकॉर्ड ब्रेक पाऊस 118 वर्षामध्ये कधीही पुण्यामध्ये एवढा पाऊस पडला नाही, तो या मागील 2-3 दिवसामध्ये पडला. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या योजना स्वर्गामध्ये आहे आणि मनुष्य जमिनीवर राहतो. प्रेज द लॉर्ड. आणि जमीन आणि आकाशामध्ये खूप मोठं अंतर आहे, जे कोणीच मोजू शकलं नाही आजवर. सायंटिस्टला देखील माहित नाही की आकाशामध्ये जो प्रभू जिथे स्वर्ग म्हणतो ते आहे तरी कुठे आणि ते आहे तरी किती लांब. आणि प्रभू म्हणतो की तुमचे विचार हे जगिक विचार आहे, माझे विचार हे महान आहे आणि सार्वकालिक आहे आणि ते विचार तुमच्या हितासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. देव हा नुसते महान महान मोठे मोठे विचार करतो आणि आम्हाला त्याचा काही लाभ नाही. नाही नाही नाही. येशू पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्या भलाईचा विचार करतो. प्रेज द लॉर्ड. आमच्या सुखाचा विचार करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील जाताना त्या स्वर्गारोहणच्या अगोदर शिष्यांना म्हणतो, मी जातो. कशाला जातो? काय करायला जातो? जागा तयार करायला जातो. प्रेज द लॉर्ड. काही लोक म्हणते पाळकचा खूप सुंदर जागा, चर्च आम्हाला खूप आवडतं, खूप इथे आशीर्वाद मिळतात आणि भव्य असं चर्च आहे. आणि कितीतरी कठीण अवस्थेमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये प्रभूने चर्च आम्हासारखे लोकांना उभारून दिलं. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. आणि प्रभू हे दाखवत आहे की जर कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही या मंदिर आणि मंदिरातल्या या सर्व सहभागितेची आस धरलेली आहे, त्याचा आनंद घेत आहे, तर मला सांगू द्या त्याच्यापेक्षा मोठा आनंद त्या स्वर्गीय यरुशलेम जो प्रभू तयार करत आहे त्याच्या मंदिरामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या सिंहासनाच्या समोर आहे. परंतु आज जर आपण ह्या मंदिरामध्ये जिथे येशू हजर आहे, जिथे आत्मा मंडळीचा आणि विशेष करून आपल्या सर्वांचा मनाचा ताबा घेत आहे, तिथे तुम्हाला आणि मला हे मंदिर आणि मंदिराच्या आशीर्वादाबद्दल उत्कंठा, आवेश याने ग्रासलेला असलं अतिशय महत्वाचं आहे. दावीद म्हणतो, मी देवाच्याकडे एक वरदान मागितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. इथे किती लोक आहेत जे वरदान मागितलं? अनेक लोकांना आपण म्हणतो अहो पाळक आपण नाही मागा वरदान, काय ते दुसरे लोक मागतात. नाही नाही नाही. दावीद म्हणतो, मी देखील एक वरदान मागितलं, एक दान मागितलंय, आणि की ते की माझी देवाच्या घरामध्ये वस्ती व्हावी. काय व्हावी? काय व्हावी? वस्ती व्हावी. यासाठी की मी देवाचे ते मनोहर रूप याचे दर्शन घेईन. प्रेज द लॉर्ड. यस, देवाचे मनोहर रूपचे दर्शन घेईन. मी येण्याच्या अगोदर आपल्या जेवढे पण CCTV आहे ते आता आमच्या मोबाईलमध्ये आहे आणि तिथून आम्हाला कळतं की कोण आलेला आहे, कोण नाही आलेला आहे. प्रत्येकाचा चेहरा आम्हाला आपल्या घरी बसून देखील मोबाईलवर दिसत असतो आणि त्यामुळे आपलं कंटिन्यू 24 तास मॉनिटरिंग हे आपण करत असतो. प्रियांनो, लक्षात ठेवा, देवासाठी CCTVची गरज नाही. देव स्वतः उचलून इथे आपलं मॉनिटरिंग करत आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपलं हृदय व अंतःकरण याची परिस्थिती काय आहे आम्ही या CCTVच्या द्वारे व्यक्ती बघू शकतो. व्यक्ती किती आले, किती गेले, कसे आहे, काय आहे हे आम्ही ओळखू शकतो. पण तो देव त्याच्या पुढे जातो आणि तो आपले हृदय बघतो. प्रेज द लॉर्ड. आमच्या अंतःकरणाची परिस्थिती त्याला माहित आहे आणि जर ती परिस्थिती त्याला माहित आहे तर त्याच्यासाठी त्याच्याकडे उपाय देखील आहे की जेव्हा त्याला दिसतं
की हा व्यक्ती, जिथे बसलेले प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाने अपराध केलेले, प्रत्येकाने गुन्हे केलेले, आणि त्याला एकच गोष्टीची गरज आहे, आणि ती गोष्ट आहे या विधीचं स्मरण करत असताना त्याला शुद्धतेची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती शुद्धता एकच जागेवर जगामध्ये लाभते, आणि त्याचं नाव आहे येशू का लहू, जे वधस्तंभावर सांडलेलं आहे, त्याच्याद्वारे शुद्धता आम्हाला प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, की जेव्हा आपण वधस्तंभाच्या जवळ येतो, वधस्तंभाच्या पाशी येतो, तेव्हा एक बलिदानाची गरज आहे. आपण कधी कधी फार कॅज्युअली घेतो त्याला. एक बलिदानाची गरज आहे, आणि तो बलिदान एक परफेक्ट, परिपूर्ण मानवाच्या बलिदानाची गरज होती. कारण की जुन्या करारामध्ये किंवा नियमशास्त्रामध्ये आपल्याला बलिदान तर दिसतात, यज्ञ तर दिसतात, परंतु ते कशाचे यज्ञ होते? पशुचे यज्ञ होते. खऱ्या अर्थाने शाप जेव्हा आदम व हव्याने देवाची आज्ञा मोडली, तर कोणाकोणावर शाप आला सांगा बरं? मानव जाती म्हणजे आदम हव्वावर आला, आणि मग भूमीवर पण शाप आला. करेक्ट. आणि तिसरा सैतान आहे. सैतानावर, 3 जणांवर शाप आला. पशूंवर शाप आला का? नाही, पशूंवर शाप नाही. कारण की त्यांनी तो काही गुन्हा केलेला नाही. गुन्हेगार मनुष्य आहे, मनुष्य शाप भोगत आहे, आणि पापाचं वेतन काय आहे? मरण. सार्वकालिक मरण त्याला आहे, पशुला नाही. आणि त्यामुळे जेव्हा पशुचं बलिदान होत आहे, तो देखील पशु हा निष्कलंक आहे, तो शुद्ध आहे, आणि त्याची सगळी ज्याला म्हणतात की जाच म्हणा, त्याची पडताळणी, व्यंगता ही तपासूनच त्याचं यज्ञ केलं जात असं. परंतु देवाला ते हवं नव्हतं. देवाला हवं होतं एक परफेक्ट, परिपूर्ण मनुष्याचं बलिदान, आणि त्यासाठी त्यांनी अनेक वर्ष वाट बघितली. परंतु असा एकही व्यक्ती त्याला जगामध्ये सापडला, एकही त्याला सापडला नाही. आणि तेव्हा त्याला सापडला नाही, तेव्हा त्याने आपल्या एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण की मनुष्य हे पापांमध्ये जन्मलेले आहेत. त्यांच्या DNA मध्ये म्हणा, किंवा त्यांच्या रक्तामध्ये त्यांच्या पूर्वजाच्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची गोष्ट आहे ते पाप. ते पाप तुमचे आणि माझ्यामध्ये आपल्या DNA मधून प्रसारित होत आहे, आणि त्यामुळे आता ती शुद्धता देण्यासाठी एका परिपूर्ण व्यक्तीची गरज होती. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जो देवाच्या स्वरूपाचा असून त्यांनी मानवाचं स्वरूप धारण केलं. प्रेज द लॉर्ड. आणि तो मानव म्हणून या जगामध्ये जन्म घेतो. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तो जन्म घेतो, तर त्या समयीच त्याचा बंधू योहान आरोळी मारत म्हणतो, अरण्यामध्ये आरोळी मारतो, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रेज द लॉर्ड. जन्माच्या समयी, जन्माच्या नंतर जगाला येशूच्या सेवा कार्याच्या अगोदरच सांगण्यात आलेलं आहे. त्याच्या नावावरूनच त्याच्या जन्माच्या समय. आणि आता बाप्तिस्मा करणारा योहान, गुरुवारचा आपण अनेकांनी ऑनलाईन संदेश ऐकला असेल, त्याचा दुसरा भाग या गुरुवारी येणार आहे, त्याकडे देखील आपण लक्ष लावा. देव म्हणतो त्याच्या सेवकाच्या द्वारे की हा जगाचे पाप हरण करणारा कोकरा आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामध्ये तुम्ही आणि मी देखील आहोत. आमचे पाप हरण, आमचे पाप घालवण्याची, आमचे पाप दूर करण्यासाठी आम्हाला कोणाच्याकडे जायची गरज आहे? आम्हाला प्रभू येशूच्याकडे जा. आणि त्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे. आणि चार गोष्टीकडे आज आपण लक्ष लावणार आहोत. आणि सगळ्यात पहिली गोष्ट ज्याकडे आपण नेहमीच काळजीत असतो, आणि ते आहे पाप, सिन. यापासून सुटका देण्यासाठी नियमशास्त्र हे तयार करण्यात आलं. देवाला कधी पण आवडत नाही. देवाने म्हटलेलं आहे की लोकांनी पापी असावं हे त्याला आवडणार नाही. कारण की त्याने त्याला म्हणजे मनुष्याला त्याचा पुत्र आणि कन्या म्हणून स्वस्वरूपात निर्माण केलं. प्रेज द लॉर्ड. आपल्याला किती हात आहे? तर देवाला देखील 2च हात आहे. आपल्याला देखील 2 पाय, तर त्यालाही 2 पाय आहे. आपल्याला 1 मस्तक आहे, त्यालाही 1च मस्तक आहे. असं काही वेगळं नाही. कारण की लवकरच आपण त्या देवाचं दर्शनच घेणारच आहोत. परंतु त्या अगोदर त्याचा एकुलता एक पुत्र देवीय स्वरूप सोडून मानवीय स्वरूपामध्ये आला आहे. प्रेज द लॉर्ड. शिष्याने विचारलं पण आहे,
की आम्हाला देव दाखवा, आम्हाला देव दाखवा. कारण की त्यांना अद्याप देखील असं वाटत होतं की देव यामध्ये निश्चितच आम्हाला बघायची गरज आहे. हीच गोष्ट मोशेने देखील म्हटली. पण परमेश्वर म्हणतो की कोणताही व्यक्ती, जो जगिक व्यक्ती आहे, तो मला बघू शकत नाही. जर तो बघायला गेला तर तो जिवंतच राहणार नाही. परंतु येशू ख्रिस्त म्हणतो की अरे, तू अद्याप आम्हाला ओळखलं नाही का? ज्यांनी मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. कारण की मी पित्यामध्ये आणि पित्या माझ्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर आहे तर आज त्या पित्याने आपल्या एकुलता एक पुत्राचं मनुष्य म्हणून या जगामध्ये पाठवल्याचं प्रमुख कारण आहे की जगामध्ये नांदणारं पाप ही पित्या आणि जगाच्या मध्ये, परमेश्वर आणि जगाच्या मध्ये, देव आणि आमच्यामध्ये एक आडभिंत निर्माण करणारी होती. प्रेज द लॉर्ड. ह्याच्या पलीकडे आम्हाला जाता येत नव्हतं. आणि त्या समयी ती भिंत पाडण्यासाठी, त्या पापाची भिंत घालवण्यासाठी येशूचं या जगामध्ये आगमन झालं. आपण वाचूया स्तोत्र संहिता, जे आपण अनेकदा प्रभुभोजनाच्या विधीच्या वेळेस देखील वाचतो. आणि ती जी स्तोत्र संहिताचा अध्याय आपण काढूया. स्तोत्र संहिता 32 याचा पहिलंच वचन. दावीद राजाने एक प्रार्थना केलेली आहे आणि त्याद्वारे त्याने नियमशास्त्रातली एक महत्वाची गोष्ट उघडकीस आणलेली आहे. वाचा स्तोत्र 32:1. ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे. पुढे, ज्याच्या पापावर पांघरून घातलेले आहे तो धन्य. बघा, इथे दावीद राजा या समय प्रार्थना करतो की ज्याच्या अपराधांची क्षमा. आज आपण इथे कशाला आलेलो आहे? की येशूच्या रक्त, येशू के लहू सारे पापों से शुद्ध करता. आम्ही अपराधांची क्षमेसाठी आलोय. पण जुना करार नियमशास्त्र आपल्याला असं सांगतं की त्याच्या अपराधाची क्षमा झालेली आहे, त्याच्या पापावर पांघरून घातलेले आहे ते धन्य. येशू पांघरून घालायला आला नव्हता. आज देखील अनेक माता आहेत, आज अनेक वडीलजन आहे, ते काय करतात? आपल्या लेकरांच्या गुन्ह्यावर पांघरून घालतात. कालच माझी बहीण अहमदाबादला असते आणि मी तिच्याशी चर्चा करत होतो. आणि चर्चा करत असताना तिने ते सांगितलं की पुण्यामध्ये जी घटना घडली की एक तरुण मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ढकलून दिलं. बरोबर आहे, त्यांचं नाव घेत नाही, आपल्या सर्वांना माहित आहे. आणि त्या समय ती म्हणे 20 वर्षाची मुलगी जी त्या होणाऱ्या पतीला, जो अमेरिकेतून अच्छा उच्च शिक्षित होता, त्याला सहज ढकलून देते. एवढं कसं काय घडू शकतं? काय हे एका दिवसात घडलं असेल असं वाटतं का तुम्हाला? हे जे क्रिमिनल माइंड, आता तिने काय अचानक ढकललेलं आहे का? तिने योजना प्लॅनिंग करून त्याला ट्रॅप करून पहिले दुसरे 1-2 प्रयत्न पण अपयशी झाले, हे पण कदाचित आपण ऐकलं असेल. आणि मग त्यानंतर तिने ढकललं. आणि मग बहीण विचारते की काय डॅडी, दादा, त्यांच्या आई वडिलांना ही गोष्ट माहित नसेल का आपली मुलगी कशी आहे? काय वाटतं तुम्हाला? माहित असेल की नसेल? माहित असेल. पण तरी देखील शादी हो गई तर सुधर जाएंगे, लग्न झालं तर सुधरून जाईल असं म्हणून आई वडील काय करतात? त्याच्या पापावर किंवा त्याच्या दोषावर पांघरून घालून देतात. चलो नाही, सुधरून जाऊ दे. त्याला सुधरवायचा प्रयत्न करत नाही. त्यांना असं वाटतं की घरामध्ये कोणीतरी येईल, का त्याची सून येईल किंवा जावं येईल आणि परिस्थिती बदलून जाईल. परिस्थिती बदलून जाईल. हो प्रियांनो, परिस्थितीमुळे लोक नाही बदलत. कारण की ज्या गोष्टी घट्ट तुमच्या हृदयात, जीवनात बसलेले आहे, ते नुसते पांघरून घालून चालणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला ते मुळापासून उपटून बाहेर काढण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की पांघरून घातलेल्या गोष्टी काही समयापर्यंत झाकलेल्या राहतात, परंतु लोकराचं एक मर्यादाच्या नंतर ते उघडकीस येऊ लागतात. आणि त्यासाठी इथे नियमशास्त्र दावीद राजा म्हणतो की त्यांच्या अपराधांची क्षमासाठी त्यांच्या पापावर पांघरून घालण्याची गरज आहे. त्या समय पशुचे रक्त, यज्ञाचे पशूंचे रक्त हे त्या लोकांसाठी किंवा त्या घरासाठी एक पांघरुणाचं कार्य घालत होते. आणि काही समयापर्यंत देवाचा क्रोध आणि शाप पासून ते सुरक्षित असे.
परंतु येशू ख्रिस्त याचं रक्त, इब्रिकरास पत्र 9 अध्याय आणि 14 वचनामध्ये संत पाऊल याने प्रकारे म्हणतो की वधस्तंभाचं रक्त जे आहे ते पांघरून घालण्यासाठी नव्हे तर कशासाठी आलेलं आहे. इब्री 9:14 जिला सापडलं त्यांनी वाचा. विशेष करून शुद्ध करतो, पवित्र करतो, आमच्यामधून दूर करतो आणि त्याची आम्हाला गरज आहे. त्याची आम्हाला गरज आहे आणि यासाठी पांघरून घालण्याचा अनेक वर्ष प्रयत्न झाला, परंतु पाप हे काही गेलं नाही. त्या समय पित्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवून हा पाप घालवण्यासाठी एक महत्वाची गरज आहे आणि ती आहे की त्याला मुळापासून घालवण्याची गरज आहे आणि ती गरज करण्यासाठी एक रक्ताची गरज होती. कारण की रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा विमोचन होत नाही. विमोचन होत नाही. सकाळी सकाळी आमच्याकडे बाई येते मग आम्ही अनेकदा म्हणतो अहो जरा फिनाईल जास्त टाका, पावसाचे दिवस आहे, घरामध्ये माश्या सगळे येतात. नेहमी पुसतात ते वेगळी गोष्ट, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये जरा आपल्याला माहिती आहे की सर्वत्र जे अनहायजेनिक येतात, लोक येतात जातात, तर जरा जास्त फिनाईल टाकून घर स्वच्छ करा. कारण की काय होतं त्याद्वारे घरामध्ये हे सर्व जर्म्स जे आहे, कीटाणू आहे, हे सर्व दूर होतील. हो प्रियांनो, हे घालवण्याची गरज असताना येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला का महत्वाचं आहे. मी वाचायला सांगणार नाही. 1 योहान 3:5 मध्ये लिहिले की त्याचं रक्त पवित्र व अनमोल आहे आणि त्याच्या ठाई कोणतेही पाप नाही. पण येशूच्या रक्तामध्ये कोणतेही पाप नाही. त्याचप्रमाणे 2 कोरिंथ 5:21 मध्ये म्हटलं की येशूला कोणतेही पाप ठाऊक नव्हते. काय नव्हते? ठाऊक नव्हते. पाप हे काय आहे तो जगामध्ये बाप्तिस्मा घेण्यापर्यंत थांबलेला होता आणि तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये पाप काय आहे ते त्याला ठाऊक नव्हते. आणि तिसरं 1 पेत्र 2:22 मध्ये लिहिलेलं आहे की त्याने कोणतेही पाप केले नाही. म्हणा येशूने कोणतेही पाप केले नाही. आणि ह्यामुळे आपल्याला ही पाप दिसून येते की ह्या सर्व गोष्टी की त्याचं रक्त अनमोल आहे आणि त्याच्याबरोबरच त्यांनी पाप कोणतेही केले नाही, त्याचप्रमाणे त्याला पाप ठाऊक नव्हते. या मागे एक महत्वाची गोष्ट कार्य करत होती जी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही आणि ती ही होती की आम्ही जैविक, ज्याला म्हणतो बायोलॉजिकल पित्यापासून जन्मलेले आहोत. त्यामुळे पित्यापासून अनेक गोष्टी आमच्या शरीरामध्ये, जेनेटिक्स ज्याला आपण म्हणतो, ते प्रवेश करून गेलेले आहे आणि ते तुम्हाला आणि मला घालवून देता येत. ते घालवून देता येत. आपण किती प्रयत्न केला तरी आईवडिलांपासून अनेक गोष्टी आहे जे तुमच्या आणि माझ्यामध्ये शिरलेल्या आहे, ते तुम्हाला मेल्यानंतर सुद्धा घालवता येत नाही. आता आपण बघतो की मेल्यानंतर देखील एखाद्या हाडाचा तुकडा किंवा त्वचा तुकड्याच्या द्वारे देखील काही गोष्टींचा शोध लागतो की याचा पिता कोण आहे. बरोबर आहे ना? तर ह्या गोष्टी तुम्हाला मला खोडून टाकता येत नाही. परंतु येशूच्या मध्ये जे निर्मिती होती त्याचा पिता कोण होता? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. तो कोणाच्या द्वारे? पवित्र नावामध्येच पवित्रता आहे. पवित्र आत्मा तो त्याचा पिता आहे आणि त्याच्याद्वारे येशू ह्या जगामध्ये आलेला असल्या कारणाने आपल्यासारखं त्याच्या रक्तामध्ये आपल्या, म्हणजे आपण योसेफ म्हणा, मरिया म्हणा किंवा त्या खानदानीचं रक्त नसल्या कारणाने ते पाप देखील प्रवेश करू शकलं नाही आणि त्यामुळे तो पवित्र होता आणि पवित्र आहे आणि नेहमीच पवित्र राहणार आहे. परंतु मनुष्य म्हणून तो विशेष करून पवित्र होता आणि हे असताना त्याने शेवटपर्यंत टिकून ठेवलं. प्रेज द लॉर्ड. आणि ही विधी कशासाठी स्थापन केलेली की मी येईपर्यंत ते करा. काय लिहिलेले पुढे? म्हणा, मी येईपर्यंत. कोण येईल? प्रभू येशू. प्रभू येईपर्यंत ह्या विधीची ज्यांनी स्थापना केली आहे ते निरंतर करा. का करा? कारण की प्रभूला पण माहित होतं की हे चुकणारे लोक आहे, हे
सहज पापामध्ये आणि टेम्पटेशनमध्ये मोहपाशामध्ये पडतील. त्यामुळे या विधीच्या समयी जेव्हा ते देवाला, येशूला, त्या वधस्तंभावर खेळलेल्या प्रभूला, त्याच्या सांडलेल्या रक्ताला, त्याच्या अर्पणाला बघतील, तेव्हा यांच्या मनाला टोचणी लागल की येशू ख्रिस्त या दुःखामध्ये देखील स्वतःला शुद्ध आणि पवित्र राखतो. मी का या जगामध्ये राहत असताना गाफील झालो? मी का पापाच्या मोहाच्या आणि परिस्थितीची तडजोड करायला लागलो? मला देखील शुद्ध राहायला पाहिजे. आणि त्यासाठी या विधीची स्थापना केली असताना एक बाब आपण बघूया की जुन्या करारामध्ये अनेक चमत्कार घडले. एलिया आणि अलिशाच्या बद्दल जर आपण बघितलं तर त्यांनी यार्देन नदीचे 2 भाग केलेले. त्यांनी मेलेल्यांना जीवन दिले, अलिशा एलिया दोघांच्या जीवनामध्ये. परंतु त्यांनी पाप शुद्धता देण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता, कारण की ते मानवीय संदेश होते. प्रेज द लॉर्ड. आणि पाप शुद्धतेचा अधिकार नुसतं कोणाच्याकडे? देवाच्याकडे आहे. आणि त्यामुळे प्रभू येशूमध्ये याचा लाभ आपल्याला मिळत असताना आपण अनेकदा जेव्हा बाप्तिस्म्याकडे जातो, कारण की आता थोड्या वेळानेच मी म्हणणार आहे की ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्यांनी पुढे यावं आणि या विधीमध्ये सहभागी व्हावं. प्रेज द लॉर्ड. अनेकांना मी बाप्तिस्मा देताना म्हणतो, अहो तुमचं डोकंच बुडतंय, बाकीचं सगळं बाहेरच असतं. अहो बुडा पूर्ण पाण्यामध्ये, पूर्ण शरीर. काही लोक घाबरतात, नाही पळकतात, खूप थंड पाणी. जर काही जण तर बस बाळगतं, डोकं बुडालं ना बस झालं. प्रियांनो, पूर्ण पाण्यामध्ये बुडून बाहेर येण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. समजा काही भाग बाहेर राहिला तर काय फरक पडतो? तुम्ही म्हणणार पळकतात, काय फरक पडतो काही भाग लागला? प्रियांनो, तसं काही फरक पडत नाही, कारण की शिंपडूनही बाप्तिस्मा केला जातो. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की बाप्तिस्मेच्या विधीच्या द्वारे तुम्ही एक नवीन जीवनाकडे वाटचाल करता. प्रेज द लॉर्ड. जुने ते होऊन गेले, पहा आता सर्व नवे झालेले आहे. आणि ह्यासाठी जेव्हा आपण बाप्तिस्मेच्या विधीच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची मरणाची आठवण करतो. कशाची आठवण करतो? प्रभू येशू ख्रिस्त हा मरण पावला, हा पुरला गेला. त्याचप्रमाणे आपण पाणीमध्ये बुडून पुरला गेलेला याची आठवण करतो. आणि जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा कशाची आठवण करतो? मग सांगा बरं. पुनरुत्थानाची आठवण, की तो मेला आणि 3ऱ्या दिवशी परत एक वार उठलेला आहे. आणि त्यामुळे तुमचं आणि माझं शरीर जेव्हा पाण्यामध्ये बुडतं तेव्हा काय होतं? लक्षात ठेवा. येशू ख्रिस्ताच्या डोक्यापासून तर पायापर्यंत जखमा होत्या. बरोबर आहे? माहित आहे? हा. डोक्यावर कशाची जखम होती सांगा बरं? येशू काट्यांच्या मुकुट, त्याच्यामधून रक्त वाहत होतं. आणि पायाला कशाची जखम होती? पायाच्या खिळे ठोके. हाताला कशाची जखम होती? खिळ्याची. पूर्ण शरीरामध्ये कशाची जखमा होत्या? फटक्यांच्या द्वारे आता मांस कमी आणि हाडच जास्त दिसत होते, अशा अवस्थेमध्ये होत्या. याचा अर्थ आहे येशू ख्रिस्ताचा कोणताही अवयव, येशू ख्रिस्ताचा शरीरातला कोणता पण भाग हा जखमी झाला नाही किंवा त्याच्यातून रक्त सांडलं नाही असं कुठेही घडलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे येशूचं हे रक्त जे आहे, आपण म्हणतो मला सर्व पापापासून शुद्ध करतं. कशाला शुद्ध करतं? माझ्या अंतःकरणात. नाही प्रियांनो, बाप्तिस्मामध्ये नुसतं अंतःकरण पाण्यात बुडवला का मी? नाही, त्याला तुझं अंतःकरण बाजूला काढा, मग त्याला बुडवतो, त्याला बाप्तिस्मा देतो, बाकीची काही गरज नाही. तसं नाही आहे. पूर्ण शरीर येशू ख्रिस्ताने डोक्यापासून पायापर्यंत जर जखमा सहन केलेल्या आहे तर आमच्या डोक्यापासून पायापर्यंत शुद्धता पाहिजे. प्रेज द लॉर्ड. डोक्याला का शुद्धता पाहिजे? कारण की डोक्यामध्ये आपल्या काय आहे? विचार आहे, मेंदू आहे, जो सर्व शरीराला संचलित करतो. आणि ते जर शुद्ध नसेल तर शरीर योग्य प्रकारे कार्य करेल का? सगळ्यात जास्त ही जी फॅक्टरी आहे तीच गडबड करते. आणि त्या फॅक्टरीमध्ये जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट जाणून येते की तिथून गडबडीची, तर त्याची शुद्धतेची गरज आहे. हात हे आपल्याला कार्य करण्यास मदत करतात आणि अनेकदा आमचे हात चुकीचे कार्याकडे प्रवृत्त होतात. मग हाताला पण कशाची शुद्धतेची गरज? हृदय, अंतःकरण आणि हे जे आहे त्याला देखील शुद्धतेची गरज आहे. त्याचप्रमाणे आमचे पाय चुकीच्या मार्गावर आम्हाला अनेकदा घेऊन जातात. अनेकदा चर्चला येऊ देत नाही, म्हणतात चला आता पहिला रविवारी चला चर्चला.
बाकीचे रविवार घरी बसतात ते. आणि त्यामुळे त्या पायाला देखील शुद्धतेची गरज आहे आणि ती शुद्धता येशूच्या रक्ताच्या द्वारेच मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आज आपण ही विधी घेत असताना आपण नुसतं हृदयाच्या शुद्धतेकडे चालणार नाही आणि पूर्ण शरीराची गरज आहे. वाचूया एक वचन ज्याद्वारे आणखीन क्लिअर तुम्हाला होईल. आणि त्यामुळे मत्ते शुभवर्तमान 5वा अध्याय. जर नाही शुद्ध तर आणि तरी मग आम्हाला स्वर्गात जायचं. काही लोक हट्टी असतील, मग मेरा हृदय शुद्ध है ना भाई, माझा अंतकण शुद्ध है ना, तो फिर मैं तो स्वर्ग में जाएगा, ये तो शरीर है, ये तो जमीन के अंदर जाने वाला, इसका क्या करू शकतो काही पण. ठीक आहे, आपण वाचूया येशू ख्रिस्त 5व्या अध्याय मत्ते शुभवर्तमानामध्ये 27व्या वचनामधून पुढे काय म्हणतो बघूया. व्यभिचार करू नको म्हणून तुम्ही ऐकलेले आहे ते व्यभिचार. कशाने ऐकतो आपण? पुढे कामेच्छेने कशाने बघतो? कशाने? डोळ्याने बघतो. कशात व्यभिचार केला? डोळ्यात व्यभिचार केला का? मनात व्यभिचार केला. पुढे तुझा उजवा डोळा जर पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक, तो काढून टाक. नको अशुद्ध डोळा, तो सुधरतच नाही डोळा, तो मारायलाच जातो, सारखा सारखा डोळा मारायचं काम करतो, कारण की त्याच्यामध्ये ती अशुद्धताच घुसून बसलेली आहे. तर येशू स्पष्ट म्हणतो त्याला उपटूनच टाक. पुढे तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे. एका शरीराचा नाश कधी पण बराच आहे ना. कशाला बाई, एक शरीरचा एक अवयव आंधळा असला तर काय, आंधळा स्वर्गात जाते, किती आनंदाची बाब आहे. पुढे हिताचे आहे. पुढे उजवा हात जो आहे तो जास्तच ऍक्टिव्ह आहे आपला. तो पापासाठी सारखे कोणाशी पण हात मिळवणी करत राहतोय ना. उजवा हा पण सेकंड कोणाशी करतो? कोणत्या हाताने करतो? भले लेफ्ट हँडर असला तरी राईट हँडच काम करतो तिथे. पुढे तू संपूर्ण शरीर नरकात पडावे. यस, आता ह्याच्यावरून आपल्याला एकदम क्लिअर झाला असेल की हृदय 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 नका करू. शरीराचे अवयव हे जे आहे ते हृदयाच्या द्वारे, अंतकरणाच्या द्वारे, आपल्या मेंदूच्या द्वारे कार्य करतात आणि ते चुकीचे कार्य केल्यामुळे आपण पापी ठरतो, आपण दोषी ठरतो. त्यामुळे डोक्यापासून पायापर्यंत जर येशूने फटके आणि रक्त सांडलेलं आहे तर डोक्यापासून पायापर्यंत जितके पण अवयव आहे प्रत्येक अवयवाला शुद्धतेची गरज आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कळतं ना तुम्हाला? कळतं ना स्पष्ट? प्रत्येक अवयवाला शुद्धतेची गरज आहे. आणि जर ते अशुद्धच राहिलं तर ते एक डोळ्यामुळे, ते कानामुळे, त्या मनामुळे किंवा त्या पायामुळे तुम्ही नरकात जाऊ शकतात. आता प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्ताने जेव्हा पेत्राला म्हटलं की मला काय धुवायचे, तुझे काय धुवायचे? पेत्राने म्हटलं नाही 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 प्रभूजी, असं कसं होऊ शकतं? तू आमचे गुरु आहात, एवढे महान आहात, तुम्ही आमचे पाय देतो. येशू ख्रिस्त बरोबर पाय, परंतु खरं तर तुझं पूर्ण धुतला गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुला पाय धुण्याची गरज नाही आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी बाप्तिस्मेच्या द्वारे पूर्णपणे देवाचा, येशूचा वधस्तंभाचा स्वीकार केलेला आहे. परंतु प्रियांनो, आजच्या दिनी जेव्हा आपण इथे गुडघे टेकणार आहोत, जेव्हा आपण आपल्या प्रभूच्या मेजाच्या पाशी जाणार आहोत, त्याच्या रक्ताची आठवण करणार आहोत, तेव्हा आम्हाला हे देखील म्हणायचे की प्रभू, माझ्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, परंतु माझा डावा डोळ्याला फडफड फडफड करतो. का का फडफड फडफड करतो? काहीतरी घडणार आहे, काहीतरी घडणार आहे, काहीतरी घडणार आहे. त्याला तू मला त्या फडफडण्यापासून जरा थांबव. माझा उजवा हात जो आहे तो फार खाजवत राहतो सारखा सारखा. कशासाठी खाजवतो? खूप मजा येते का? नाही नाही नाही, काहीतरी डिझीज झाले नाही. कशासाठी खाजवतो? प्रभू ते जरा ते खाजवणं जरा बंद कर. बरोबर आहे. आता मी जास्त जात नाही, संदेश लांब होईल. परंतु ही जी खाज आहे ती खाज देखील घालवण्याची गरज आहे. आणि त्यासाठी एकच जागा आहे, ती पवित्र मंदिर, आणि एकच मार्ग आहे, त्याचं पवित्र वचन. प्रेज द लॉर्ड. वचन वाचूया, रेग्युलर प्रार्थना करूया, घरात कौटुंबिक भक्ती करूया. देव आणि विशेष करून आत्मा तुम्हाला सामर्थ्य देईल
तुमचं टेम्पटेशन, तुमच्या मनामध्ये मोहवासना, दैहिक वासना याच्या विरुद्ध लढण्याची आम्ही कमी पडतो, दुबळे पडतो. त्यासाठी गरज आहे दैवीय शक्तीची. प्रेज द लॉर्ड. आणि ती दैवीय शक्ती कोण पुरवणार आहे? पवित्र आत्मा पुरवणार आहे. आणि यासाठी ह्या गोष्टीकडे आपण लक्ष लावत असताना आपल्याला नुसतं शुद्ध नाही तर परिपूर्ण शुद्ध, जसं येशू होता तसंच परिपूर्ण शुद्धतेची गरज आहे. दुसरी गोष्ट आहे की येशूला मिळालेल्या फटक्यांच्या द्वारे आम्हास आरोग्य. यशाया 53:5 दुसरा भाग जे आहे तो सिकनेस, ज्याच्याबद्दल आपण सर्वजण आग्रही असतो. या दिवसामध्ये पाऊस पडलेला आहे, सर्वत्र आपल्याला दिसतं की व्हायरल आपल्याला दिसतात, वेगवेगळे आजार होतात. कोणाला सर्दी, कोणाला खोकला, कोणाला ताप, कोणाला आजार, कोणाला विविध प्रकारचे बाधा आहे. आणि त्या सर्व बाधेमध्ये जे सिकनेस बद्दल किंवा आजाराबद्दल आपण विचार करत असताना यशाया 53:5 काय लिहिलेलं आहे? वाचा. आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती मिळणारी शिक्षा त्याला प्राप्त झाली, म्हणा त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालेलं. ही जी शांती आहे त्याला शालोम म्हटलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये काय म्हटलंय? शालोम. शालोमच्या अर्थ आहे परिपूर्ण शांती. परिपूर्ण शांती. कोणाला फटके दिल्यानंतर, मला पण अद्याप आठवतं, आम्ही दोन भाऊ होतोय आणि जवळपास 1 वर्षाचा फरक होता. आणि दोन्ही भाऊ असल्या कारणाने, सारख्याच जवळपास असल्या कारणाने मग भांडणं भरपूर व्हायचे. आणि मग वडील, त्या काळातले वडील, आमचे पण वडील त्या काळातलेच असल्या कारणाने मग जे गडबड करायचे त्यांना फटके मिळायचे. आणि मग जेव्हा माझ्या धाकट्या भावाची धुलाई व्हायची तेव्हा मला म्हणायचं खूप बरं बरं बरं. आपल्याला काही काही लोकांना सतवल्यानंतर, काही काही लोकांना त्रास झाल्यानंतर, तो कदाचित आपला भाऊ असेल किंवा पती असेल, पत्नी असेल, कोणी असेल, फार आनंद होतो मनात. हो, कदाचित आपण प्रकट करत नाही, पण तो बरं हे असं केलं ना, ह्याला असंच पाहिजे होतं असं म्हणून आनंद करतो. आणि आपल्या मनाला शांती मिळते की बरं झालं, आता ह्याला मिळाली ना शिक्षा, आता मेरा बिन एकदम समाधानी झालेला. मी काही करू शकलो नाही, परंतु कोणीतरी त्याला शिक्षा दिलेली आहे, कोणीतरी त्याला दंड दिलेला आहे. परंतु ती शांती इथे नाहीये. ही ते आहे शालोम वाली शांती. याचा अर्थ आहे की तुम्हाला उत्तम आरोग्य, समृद्धी, सर्व प्रकारची परिपूर्णता आणि विशेष करून तुमच्या सर्व गरजा भागवल्या जातील. कशामुळे? येशूला मिळालेल्या शांती फटक्यामुळे, तुम्हाला मिळणाऱ्या शालोममुळे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, इथे आपल्याला असं दिलेलं आहे की पहिले आपल्या पापासाठी येशू मृत झाला आणि त्याबरोबरच त्याने काय केले? फटके पण सहन केले. काय केलेले? फटके पण सहन केलेले आणि मृत पण झालेला. आणि ह्या सर्व गोष्टी येशूने कोणासाठी सहन केलेले? तुमच्या आणि माझ्यासाठी. खऱ्या अर्थाने त्याला सगळे लोक काय म्हणत होते? ह्याला वधस्तंभावर खेळा, ह्याला वधस्तंभावर खेळा. बरोबर आहे, पण फटके मारा असं कोणी म्हणत नव्हतं. ह्याला फटके मारा, ह्याला फटके मारा असं कोणी म्हणत नव्हते. बरब्बाला सोडा आणि ह्याला वधस्तंभावर खेळा. परंतु पिलाताला कुठेतरी वाटलं की ह्याला जर फटके बिटके मारले तर काय होतील? लोक समाधान होतील. ठीक आहे बाई, छोड दो इसको. मृत्यूदंड नाही दिला तरी चालेल, पण भरपूर मारलेले ना, हातपाय चांगले, ते सगळे हाडच दाखवले ना, ठीक आहे, आता आमचं मनाचं काय झालेलं आहे? समाधान मानले. आणि येशूने दुहुरे दंड आमच्यासाठी सहन केले. प्रेज द लॉर्ड. हे फटके हे निश्चितच कुठे लिहिलेले होते? येशूच्या जन्माच्या 750 वर्ष अगोदर यशायाने परमेश्वराच्या द्वारे विधित केलेलं होतं की त्याला नुसतं मृत्यूदंडच नव्हे तर त्याला फटके देखील सहन करावे लागणार आहे. आणि ते फटके कोणासाठी आहे? आम्हासाठी आहे. त्या फटक्यांच्यामुळे जे वाचलेलं रक्त कोणासाठी आहे? आम्हासाठी आहे. आणि त्याद्वारे मिळणारी शांती कोणासाठी आहे? जे विश्वास ठेवणाऱ्या आमच्या लोकांसाठी आहे. आणि त्याच्याद्वारे मिळणारं आरोग्य, सिकनेस, ज्यापासून मुक्ती, डिलिव्हरन्स ज्याला म्हणतो, ते तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. आणि त्यासाठी आज जे आपण विश्वासणारे आहोत त्यांना आजाराला घाबरायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे बीसीजी माहिती आहे का? किती लोकांना माहिती? बीसीजी ते मेडिकल वाले अलग जरा. बीसीजी वॅक्सिन
हे दिलं जातं. मी शोधत होतो बी म्हणजे काय, सी म्हणजे काय, जी म्हणजे काय, पण तिथे आजारच सापडला नाही मला. ते बी, सी आणि जी तिन्ही एक सायंटिस्ट लोकांचे नाव. पण बीसीजी कशासाठी दिलं जातं? टीबी आहे ना, ट्युबरक्युलोसिससाठी. केव्हा दिला जातो? आता मला दिसायला लागलं की मला टीबी झाला की लगेच देतात का तो वॅक्सिन? मग केव्हा देतात टीबी? किती महिन्यानंतर, किती दिवसानंतर, है ना? काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर बीसीजी का दिलं जातं? वॅक्सिनने काय होतं? त्याची इम्युनिटी इतकी वाढते, प्रतिकारक क्षमता इतकी वाढते की येणाऱ्या दिवसामध्ये ते जे व्हायरस तुमच्या शरीरात आले, ज्यांनी वॅक्सिन घेतला तरी त्याला तो आजार होत नाही, कारण की त्याच्यामध्ये टीबीच्या त्या व्हायरस बरोबर लढण्याची इम्युनिटी निर्माण झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, या रक्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये, येशूमध्ये ती प्रतिकारक क्षमता निर्माण झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. बस आम्हाला काय करावं लागायचं? क्लेम करायचं आहे. काय करायचंय? क्लेम करायचं की प्रभू तुझ्या वस्त्राच्या द्वारे, फटक्याच्या द्वारे जर तुला आरोग्य देत आहे तर मला या आजारातून मुक्ती दे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जर मुक्ती मिळत नाही याचा अर्थ आहे की ते फटके आणि त्याच्याद्वारे दिलेलं अभिवचन निश्चितच अयोग्य आहे. ते अयोग्य आहे. आणि ते अयोग्य का? ते देवाच्याकडून अयोग्य नाही, ते आमच्याद्वारे अयोग्य आहे, कारण की त्या रक्ताचं महत्व तुम्ही आणि मी जाणून घेतलं नाही, त्याचं महत्व. तर यामुळे जर तुम्हाला कोणतंही इंजेक्शन किंवा कोणतंही ट्रीटमेंट हे तुम्हाला हवं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला आपला हात डॉक्टरच्याकडे करावा लागतो. काही लोक फार घाबरतात, नाही नाही डॉक्टर नको 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 डॉक्टर. मग कोणीतरी धरा, कोणीतरी पकडा, आणि मग पकडलं, धरल्यानंतर मग त्याला इंजेक्शन देतात. आणि डॉक्टर काय नाही, मुंगी चावल्यासारखा थोडासा त्रास होतो, काय एवढं घाबरतं? नाही नाही डॉक्टर साहेब, इंजेक्शनची खूप भीती वाटते, इंजेक्शनची खूप भीती वाटते, गोळ्या द्या ना आम्हाला गोळ्या. अरे ते वॅक्सिन आहे बाबा, ते गोळ्या बिळ्या ते डोळ्यात टाकणार आहे एक वॅक्सिन, ते तुम्हाला दिलं जातील. परंतु यावेळी तुम्हाला टोचावंच लागणार आहे, तुमच्या रक्तामध्ये ते प्रविष्टच करावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. ते रक्तामध्ये जेव्हा प्रविष्ट होतं तेव्हा ते रक्त आणि तुमचं शरीरची बॉडी आहे ती इम्युनिटी प्रदर्शित करावी लागते. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्यामध्ये कोणाचं रक्त प्रविष्ट होऊ पाहते? प्रेज द लॉर्ड. आणि ते रक्त आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. ते कुठून आलेलं आहे? ते वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्या सांडलेलं आहे. आणि जर ते सांडलेलं आहे आणि ते तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तयार आहे तर तुम्ही त्याच्या हाती पडणं हे अतिशय गरजेचं आहे. नुसतं प्राशन करण्याने किंवा नुसतं पिण्याने किंवा सेवन करण्याने परिस्थिती बदलणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला त्या रक्तामध्ये, ज्यासाठी येशूने तुम्हाला आणि मला सांडलेलं आहे, तर रक्ताला शुद्धतेसाठी स्वतःचं समर्पण येशूला करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी अनेकदा आपण आजाराला घाबरतो. प्रियानो, एकच गोष्ट लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणतील की बाळासाहेब त्या फटक्यावरचा विश्वास ठेवला तर आम्हाला कोणताच आजार नाही होणार का? असं होऊ शकत नाही. आपण निसर्गामध्ये जगतो आणि त्या निसर्गाचा निर्माण करता पण कोण आहे? तोच आहे ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं. प्रेज द लॉर्ड. निसर्गामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी बांधील आहोत, त्याच्यापासून तुम्ही आणि मी टळू शकत नाही. ते तुमच्या जीवनामध्ये होणारच आहे. परंतु भीती की आजारामुळे मी मरणार, आजारामुळे माझा घराचा नाश होणार, आजारामुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त होणार, ही भीती तुमच्या माझ्या जीवनातून निघून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. असता सिस्टर निर्मळने माझ्या घरासाठी प्रार्थना करत असताना म्हटलं की पाळक साहेबाला कठीण हृदय दिलेलं आहे, पाळक साहेबाला स्थिर हृदय दिलेलं आहे, कारण की घरामध्ये 1 2 3 3 मृत्यू झाल्यानंतर देखील पाळक साहेब मजबूतीने उभे होते. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, देवाचं कार्य करत आहे. तुम्ही आणि मी या जगामध्ये यासाठी निर्मित झालेला आहे की देवाने मृत्यूच्या द्वारे किंवा मृत्यूच्या या संकटाच्या द्वारे तुम्हाला भीती घातली नाही, तर देवाने ते अभिवचन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी दिले त्यांनी नेले, धन्य. यस, आज मी सुखी आरोग्य चालतो फिरतो. मी आजारी पडलो, नो प्रॉब्लेम, मी आजारी पडलो परंतु मी बरंही होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बरं झालं तर ठीक, नाही झालं तर नो प्रॉब्लेम. काय जाणार आहे? जगामध्ये मी येशूच्या हाती होतो, जगाच्या नंतर पण येशूच्या जवळ जाणार आहे. प्रेज द लॉर्ड.
आजार मला संपवू शकत नाही, आजार मला मागे खिचू शकत नाही, आजार माझ्या जीवनातली प्रगती जी ख्रिस्तामध्ये ती थांबवू शकत नाही. आणि यामुळे आजारासाठी दुःख करणं गरजेचं नाही. भीती आपल्या जीवनामध्ये बाळगून चालण्याची गरज नाही. आज आमच्यामध्ये आणंटी आलेल्या खूप लांबून त्या येतात आणि त्यांच्या जीवनाच्या बद्दल किंवा त्यांचं साक्ष आपण वेळोवेळी ऐकतो आणि त्या हेच म्हणतात की मला खूप आजार आहे, मला खूप थकवा आहे, मला चालवत नाही मला, परंतु मी मंदिराला येण्याच्या अगोदर मनापासून प्रार्थना करते की देवा आज मला मंदिराला जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर आंटी, मला देवाला भेटायचं. जोरदार टाळ्या वाजूया आपल्या स्त्री आंटींसाठी. मी कोणाबद्दल बोलत आहे आपल्याला माहिती आहे. ते मनातून अपेक्षा, मनातून इच्छा, मनातून उत्कंठा आणि या सर्व गोष्टीमुळे देव त्यांना ताकद पुरवतो. प्रेज द लॉर्ड. आणि परत एक वार उत्तम स्थळी जे देवाचं मंदिर आहे तिथे घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. आज देखील अनेक जण आहेत असे जे थोडासा आजारामुळे पण, थोड्याशा प्रॉब्लेममुळे पण घरीच बसून राहतात. बाळासाहेब काय करा, घरात खूप आजारपण आहे, नाही येता नाही येत. आले ना प्रभू भोजनाच्या दिवशी, आले ना पहिल्या रविवारी, मग काय आता दर रविवारी यायची काय गरज आहे? घरातून आम्ही देवाचं आठवण करतो. यस, देवाची आठवण आपण घरातून करतो. प्रेज द लॉर्ड, चांगली गोष्ट आहे. परंतु देव मंदिरातून तुमची आठवण करते त्याचं काय? त्याचं काय? देव मंदिरात तुम्हाला बघू इच्छितो त्याचा काय? मी वारंवार एक सांगतो की तुमची खुर्ची जी आहे त्या खुर्चीवर दर रविवारी तुमचा दूत येऊन बसतो. कोणाचा दूत आहे? पॅरेंट दूत येऊन बसतो, यासाठी की त्या दिनी त्या दूताची आणि देवाची इच्छा ही आहे की तुम्ही या जागेवर असावं. दूत काही आजारपणामध्ये बसणार नाही. त्याचं काम आहे आपलं संरक्षण करणं, आपल्याला मार्ग दाखवणं, आणि त्याला तो दाखवत आहे. परंतु दूत आणि देवाची योजना आपल्याला मंदिरमध्ये बघू इच्छितो, परंतु आपण मंदिराला डावलतो. आणि त्यामुळे आजार 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 करून अनेक जण आजारामध्ये इतके गुरफटलेले आहे की त्यांनी आपलं जीवन आजाराला वाहून दिलेलं आहे, येशूला वाहून न देता. आमच्या घरात हे, आमच्या घरात ते, आमच्या घरात हे, यस हे चालणार आहे प्रियांनो. परंतु याच्या पलीकडे ज्याने फटके तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केलेले, तो येशू म्हणतो मी तुझ्यासाठी फटके सहन केलेले, आता तुझी मुक्तीची वेळ आहे आणि ती मुक्तीच्या वेळेसाठी तू माझ्याकडे ये. परंतु आपण त्याच्याकडे जात नाही आणि परिणाम हा येतो की आपण देवापासून दूर जातो. एकच गोष्ट लक्षात ठेवा, देव तुम्हाला आणि मला मारण्यात इंटरेस्टेड नाही आहे, तो तुम्हाला आणि माझ्या तारण्यात इंटरेस्टेड आहे. प्रेज द लॉर्ड. 2000 टाळे वाजू येशूसाठी. तुम्हाला आणि मला मारण्यासाठी या जगामध्ये येशूने निर्माण केलं नाही की तुम्ही या जन्मा एक दिवस मरून जा, यासाठी नाही निर्माण केलं. येशूने यासाठी निर्माण केलं की जेवढा दिवस तुमची धाव आहे तेवढा दिवस जगा, मेलं तरी पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आणि ह्या गोष्टीमध्ये टिकून राहा. हे तारण आहे, हा बचाव आहे, ही मुक्ती आहे, ती येशूमध्येच तुम्हाला मिळते. आणि त्यामुळे घाबरू नका. पुढचा जो तिसरा मुद्दा आहे तो ही आहे की भीती जी आहे ती अनेकांना आशीर्वादापासून दूर ठेवते, आशीर्वादापासून ती वंचित ठेवते. आणि त्यामुळे ही बाब आपण जाणून घेणं अतिशय गरजेची आहे की आजाराची भीती आहे आमच्या मनात. अनेक जण ह्यासाठीच की फार काळजी वाटते, ठीक आहे आमचं झालं, आमच्या नंतर आमच्या मुलाबाळांचं काय होणार? आता आम्ही गेलो मग ते मुलाबाळांचं कसं होणार? आम्ही कसं तरी दिलं गाडी ढकलत, पण आमच्या मुलाबाळांचं काही स्थिरसावर नाही आहे, आमच्या मुलाबाळांचं काही खरं नाही, मग त्यांचं कसं काय होणार? हो प्रियांनो, अनेकदा जेव्हा आपल्याला आजार पण येतं, सगळ्यात जास्त स्त्रियांना कोणाची आठवण येते? माझ्या लेकरांचं, माझ्या संसाराचं काय होणार. कारण की अनेकदा अनेक लोकांना असं वाटतं की आता आजारी पडलं काय माहित, आता मी बरे होते किंवा नाही. परत एक वार मी या कुटुंबासाठी, या घरासाठी बरं होतो की नाही, माझी नोकरी टिकते की नाही, माझा व्यवसाय टिकतो की नाही, मी बरे होऊन बाहेर पडते की. आणि या भीतीने सैतान तुमच्या आणि माझ्या जीवनाचा ताबा घेत राहतो. योब देखील म्हणतो या आजार आणि कठीण समयामध्ये की ज्या दिवशी मी मातेच्या गर्भातून जन्मलो तो दिवस शापित असो, कारण की तो देखील आजाराने व्याधलेला होता. धार्मिक लोकांच्या जीवनामध्ये अनेकदा असे प्रसंग आलेले आहे की ज्यामुळे ते घाबरले, भयभीत झालेले आहे. आपल्याला माहिती आहे एलिया देखील धावत त्या अरण्यामध्ये जातो आणि त्या झुडपाच्या खाली जाऊन बसतो आणि तो म्हणतो प्रभू मी आता एकटा राहिलेलो आहे, पुरे झाले, मला घेऊन जा.
हो प्रियानं, सेवक आणि दास देखील अशा समय, अशा एकटेपणाच्या समय, अशा भीतीच्या समय, अशा आसारपणाच्या समय, जेव्हा भीती आणि दडपणामध्ये जातात तेव्हा त्यांना असं वाटतं की आता पुरे झालं. शिष्य देखील ओरडू लागले. ते नावामधून प्रवास करत होतं, तुफान आला, वादळ आला आणि येशू वाचवा, येशू वाचवा, येशू वाचवा. तुम्ही का झोपा काढताय? आम्ही बुडत आहो, आपण बुडत आहो, वाचवा. येशू ख्रिस्त जेव्हा तारवातून पाण्यावरून चालत असताना म्हणतो, भिऊ नको, मी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. भिऊ नका, मी आहे. येशूने म्हटलं की तुम्ही मरणार नाही, काही नाही म्हटलं. येशूने एकच गोष्ट म्हटलं, घाबरू नका. मरणाच्या बद्दल बोलला नाही, बुडण्याच्या बद्दल बोलला नाही. कशा? येशूचा म्हणण्याचा अर्थ हाच आहे की मी तुम्हाला सांगितलंय की या कोण्यापासून त्या कोण्यापर्यंत, या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत तुम्हाला जायचं, मग तुम्ही जाणार. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जन्मापासून स्वर्गापर्यंत तुम्हाला जायचं तर तुम्ही जायलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अडखळण काय निर्माण झालं? भीतीमुळे बुडताय लोक. आज अनेक लोक जे आहे त्या भीतीमध्ये बुडत चाललेले, तर त्यांचा संसार मिळत आहे, त्यांचं जीवन मिळत आहे, त्यांचं आत्मिक जीवन बुडत आहे. प्रभू म्हणतो, भीती नाही, तुमच्यामध्ये मी प्रीती बघू इच्छितो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अगोदर कोणी आमच्यावर प्रीती केली? देवाने आमच्यावर अगोदर प्रीती केली, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. आणि वचन देखील आम्हाला सांगतं की प्रीती सर्व भीतीस घालवून टाकते. प्रीती सर्व, परंतु आमची प्रीती कशावर आहे? आमची प्रीती आहे आमच्या धनावर, की आता हे धन संपलं, आमचे बॅलन्स संपलं, महागाई संपली, आता आमचं कसं होणार? आमची भीती आहे मुलांच्या बद्दल, ह्या मुलांचं काही चांगलं भलं होत नाही म्हणजे आमचं कसं होणार? आमची भीती अनेक जगिक देहिक गोष्टीमध्ये मुळे निर्माण होत आहे आणि त्यामुळे आमची प्रीती कमी पडत आहे. कोणावर प्रीती? देवावर. आणि आमची प्रीती कशावर जास्त आहे? जग व जगातल्या गोष्टीवर आहे. आणि त्यामुळे भीतीने, दडपणाखाली, डिप्रेशनच्या खाली आणि स्ट्रेसच्या खाली अनेक लोक वावरत आहेत. त्यांना कोणताच आजार नाहीये. डॉक्टर काय म्हणतात? अहो डॉक्टर द्या ना गोळ्या, काही बरं वाटत ना. काय गोळ्याची गरज नाही, तुम्ही बरे हो, चांगले. अहो काय असं काय करतं डॉक्टर? नाही ना, आम्हाला बरं वाटत नाही. तुम्हाला काय? आम्हाला वाटतं ना की आमचं काही बरोबर नाही. डॉक्टर म्हणतात ठीक आहे, हे दोन तास विटॅमिनच्या गोळ्या देऊन देतो, खा. मग खाल्ल्यानंतर हां बघा डॉक्टर किती चांगलं डॉक्टर आहे, त्याने आम्हाला अशी गोळी दिली, एकदम बरंच झालं. अहो ते डॉक्टरने साधी गोळी दिलेली आहे, ती नुसती तुमची भीती घालवण्यापुरतं, तुमच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण पुरती ती गोळी आहे. त्याच्याद्वारे आजार पण काही दूर झालेला नाही, कारण की तुम्हाला आणि मला काही झालंच नाहीये. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, या जगामध्ये राहत असताना पाप आणि अधर्माची भीती आणि शापाची भीती सैतान घालतो. प्रेज द लॉर्ड. आता तू मेला, आता तू स्वर्गात जाणार नाही, तुझ्यासारखा पापी, तुझ्यासारखा अशुद्ध, तुझ्यासारखा दुबळा कोणीच व्यक्ती नाही. आता तू कधी देखील जगणार नाही. सैतान आणि निश्चितच ही मृत्यू तुला निश्चितच पापापर्यंत नेणार. एवढ्या पापी लोकांचा येशू कसा काय स्वीकार करेल? आणि त्यामुळे ते भीतीमध्ये गासलेले असे लोक आहे. हो प्रियांनो, तुम्हाला आणि मला त्या भीतीपासून घालवण्यासाठी कोणाच्या जवळ यायची गरज आहे? या विधीच्या द्वारे येशूच्या वधस्तंभाच्याकडे द्यायची गरज आहे. मागच्या दिवसा पण मी एक उदाहरण दिलं होतं, आज परत रिपीट करतो. एक वृद्ध होते, जवळपास 85 होते, आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांना त्या माइल्ड अटॅक आलेला होता. आणि मग ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरने सगळं चेकअप केलं. चेकअप केल्यानंतर मग त्यांची एन्जिओग्राफी काढली आणि मग ते त्यांच्याकडे आले. म्हणे तुमचे कोणचे नातलग नाही का जवळ? नाही म्हणे, कोणीच नाही आहे, सगळे पण बाहेर आहे, आउट ॲब्रॉडमध्ये आहे, मी एकटाच राहतो. आणि म्हटलं, डॉक्टर म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु आता अटॅक आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल. का? कारण की तुमच्या हृदयाच्या ज्या आर्टरीज आहेत त्याच्यामध्ये मोठे ब्लॉकेज आहे. तर म्हणे किती? ते म्हणे 70-80% आहे. परंतु घाबरू नका, हे ब्लॉकेज दूर झालं ना, तुम्ही मस्त आयुष्य चांगले जगणार आहे. आणि त्यांच्या डोळ्यामधून पाणी आलं आणि ते रडू लागले. डॉक्टरने, कारण की त्यांना त्या अगोदर सांगितलं की ठीक आहे, 8 लाख रुपये हे ऑपरेशनचा खर्च येणार आहे, तर ते त्यापैकी काही पैसे तुम्ही जमा करून द्या. आणि मग डॉक्टर म्हणे घाबरू नका, काही नाही होतं, म्हणजे काय ओपन हार्ट सर्जरीमध्ये एवढं भिण्यासारखं काही नाही. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी बघून डॉक्टर म्हणाले, काय एवढं घाबरता? 8 लाख आम्हाला माहिती आहे खूप जास्त आहे, आपण थोडेसे कमी करू, कन्सेशन देऊ, हां थोडंसं तुम्हाला आम्ही माफ करू, सिनियर सिटीजन आहे, ह्या पॉलिसी तुम्ही राबवा. तो डॉक्टरकडे बघून म्हणू लागला, डॉक्टर पैशाच्यासाठी मी रडत नाही, पैशाच्यामुळे मी रडत नाही, परंतु एवढ्याशा ब्लॉकेजमुळे
या बॉकेस ओपन करायचा किंवा या काढण्याचा 8 लाख रुपये खर्च आहे. तर माझ्या पूर्ण शरीरामध्ये आज 80-82 वर्षापर्यंत कितीतरी ब्लॉकेज, कितीतरी प्रॉब्लेम, कितीतरी आजार येऊन गेले आणि येशूने फुकट काढलेले आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशूने फुकट घालून टाकलेले, एक ही दमडी घेतली नाही. तर मी या येशूचे आभार मानतो. आज मला खऱ्या अर्थाने कळालेलं आहे की माझ्या शरीराचं एक छोटंसं अडखळण देखील लाखो रुपये खर्च करू शकतो, परंतु माझ्या येशूने आज 80-82 वर्षापर्यंत याच हृदयाचाच बद्दल जर विचार केला तर या हृदयाला सुरक्षित राखण्यासाठी काही न घेता सिर्फ एवढंच म्हटलं की येशू का लहू सारे पापों से शुद्ध करता है, आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला काय प्राप्त होतं? आरोग्य देखील प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा. येशू तुमच्यावर फुकट आणि विपुलतेने प्रीती करतो. आजवर जर तुम्ही सुरक्षित आहात, आज जर तुम्ही बचावलेला आहे, तर भीती आपल्या जीवनातून काढून टाका. भीती तुम्हाला आणि मला आपल्या जीवनातून काढून टाकायची, कारण की भीतीमुळे आज अनेक जण देवापासून दूर आहेत, देवाच्या जवळ येत नाही. आणि हे हत्यार सैतानाचं हत्यार आहे. आणि ह्यासाठी अनेक लोक तुमच्याकडे हसतील, म्हणते काय घाबरत नाही सिस्टर, एवढा प्रॉब्लेम आला, एवढा प्रॉब्लेम आला. येशू ख्रिस्ताच्याकडे जेव्हा बघितलं, मागच्या वेळेस मी तुम्हाला शिकवलं की येशू ख्रिस्ताला बघून शास्त्री परुषी काय म्हणत होते? ह्याला काय होतं? ह्याला भूत लागलेलं आहे. आणि घरचे त्याचे बहिणी आणि भाऊ काय म्हणत होते? हा वेडा आहे. बघा, येशूला वेडा म्हणते घरचे लोक. शास्त्री परुषी जे ज्ञाते लोक आहे ते काय म्हणतात? त्याला भूत लागलेलं आहे. परंतु तरी देखील येशूने त्याकडे लक्ष दिलं का? येशूला माहित आहे की मी पित्याची एक योजना घेऊन जगत आहे, आणि ती योजना जर पूर्ण करायची तर मला वेड्यासारखी पित्यावर प्रीती करावी लागणार. प्रेज द लॉर्ड. वेड्यासारखं वचन वाचावं लागणार, वेड्यासारखं वचनचं पालन करणार आहे, वेड्यासारखं जीवन जगायला लागणार, कारण की हे जीवन जगिक जीवन नाही. आज आपण इथे बसलेले प्रत्येक व्यक्तीला मी सांगू इच्छितो की आपलं जीवन आपलं नाही, तर ते जीवन येशूचं आहे. प्रेज द लॉर्ड. जर येशू पित्या आणि पित्याच्या आशीर्वादासाठी व योजनेसाठी वेडा झाला, तर तुम्हाला आणि मला देखील त्या वेड्यासारखं जगावं लागणार आहे, कारण की जगाच्या दृष्टीने आम्ही ओळखले जाणार नाही. आत्मा ज्यांच्यामध्ये तोच आत्मिक लोकांना ओळखू शकतो. आणि यासाठी जगाची विचार करू नका. आज अनेक लोक यासाठी घाबरलेले आहे. भीती आहे की लोक काय म्हणतील. फार लोकांना भीती वाटते, अरे आम्ही असं केलं, लोक काय म्हणतील, भीती वाटते, नको नको नको, हे नको नको नको. आणि ह्या भीतीमुळे देखील अनेक लोक बाधित आहे. हो प्रियांनो, लोकांना येशू माहित नाही, लोकांवर येशूचे विश्वासणारे तुम्ही आणि मी विश्वासणार, त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. येशू तुमच्यासाठी काय म्हणतो हे महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि येशू हेच म्हणतो की घाबरू नको, भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे, मी सदोदित तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला कधी देखील एकटा सोडणार नाही. पवित्र आत्मा त्यांनी तुमच्या आणि माझ्यामध्ये राखलं. आपण बाप्तिस्माच्या द्वारे वेगळे केलेले लोक आहोत. आणि देवाचं वचन सांगतं की ज्याच्यामध्ये आत्मा आहे तोच येशूचा शिष्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे तुम्ही आणि मी जर त्याचे शिष्य आहोत, तर देवाने एक देव जो आत्मा तुमच्या ठाई ठेवलेला आहे आणि तो तुम्हाला सुरक्षित ठेवतो. शेवटला मुद्दा घेतो आणि मग मी संपवतो. इब्रिकरास पत्र आणि याचा 2रा अध्याय आणि 14 आणि 15 वचन, आणि मग मी संपवतो. वाचा. हायलाइट करा त्याला. मरणावर शून्यवत करावे. कोणाला? सैतानाला. आणि पुढे जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासत्वाच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे, यासाठी आज देव तुमच्याकडे बघत आहे. प्रेज द लॉर्ड. यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी की मरणाचं भय, जगामध्ये सगळ्यात जास्त जर भीती आहे आणि सगळ्यात जास्त दडपणाखाली लोक आहे, तर ती आहे मरण. कारण की मरण यापासून कोणी देखील सुकलेला नाही. इथे बसलेला कोणी देखील मरणापासून सुकलेला नाही, कारण की एक दिवस मरण हे निश्चित आहे. आणि जसं 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 जसे जसे जसं आमचं वय वाढत जातं किंवा आपल्या घरामध्ये एखाद्याची मृत्यू होते, मग आपल्या मनामध्ये भीती जास्त बसून जाते, भीती फार बसून जाते. आता माझी नेहा किंवा हर्ष पण मी काय जरी केलं, अहो डॅडी असं नको करू ना, त्याला फार भीती वाटते. डॅडी एकटे राहिलेले, ह्या नाही काय झालं तर आमचं काय.
आणि अनेकदा हे आपण जेव्हा मृत्यू आपल्या घरामध्ये बघतो, मृत्यूच्या समयातून आपण जातो, तर आपले विचार बदलून जातात की एवढी प्रिय व्यक्ती आजवर आमच्या बरोबर होती आणि ती आम्हाला सोडून निघून गेलेली आहे. त्यानंतरची जी परिस्थिती ते बघतात, ते हँडल करतात आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी वाटतं की जे आहे आता ते तरी सुरक्षित राहावे. प्रेज द लॉर्ड. त्यांना काही होता कामा नये, कारण की आम्ही जे धक्के सहन केलेले, आता वारंवार धक्के पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये माझ्यामध्ये नाही. आणि जगामध्ये सगळ्यात मोठा धक्का कोणता असतो? मृत्यू. कोणीतरी आपला प्रिय व्यक्ती जो आहे तो मरण पावतो आणि या जगातून निघून जातो. परंतु ही बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे की सैतान जो आहे तो मरणाच्या द्वारे तुमच्या आणि माझ्यावर सत्ता गाजवतो. कशाच्या द्वारे? मरणाच्या द्वारे. आणि आज देखील आपण अनेक जण बघतो की लोक वैतागतात. पैसे गेले, कुटुंबामध्ये कर्जाचं डोह झालं, मुलांच्या काहीतरी विपरीत परिस्थिती घडली, शेतीवर पाणी फिरून गेलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये लोक कशाला कवटाळतात? मृत्यूला, ज्याला आपण काय म्हणतो? आत्महत्या. भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आजार पण गंभीर झालेला आहे. आता वाचण्याची काही संधी नाही. आजार, पती किंवा पत्नीच्या काही प्रॉब्लेम झाला, आत्महत्या. मुलाने फसवलं, मुलीने फसवलं, आत्महत्या. आणि या सर्व गोष्टी आपल्याला दिसतात आणि लोकांना असं वाटतं की या भीतीपासून, या दडपणापासून वाचण्याचा एक सोपा मार्ग आहे की आपण आपलं जीवन संपून टाकावं. आणि हा जो रस्ता आहे, मी परत एक बार रिपीट करतो, आपण इथे आहात, हा जो रस्ता आहे तो सैतान तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घालतो. सैतान तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घालतो. अनेकदा मी पण विविध ठिकाणी प्रवास करतो, अनेक डोंगराकडे जातो आणि अनेक उंच ठिकाणी जातो आणि तिथे गेल्यानंतर कधी कधी मला असं आठवून वाटतं उडी मारून द्यायची कडून. तुम्हाला कधी असं वाटलं का? व्हेरी गुड, प्रेज द लॉर्ड. परंतु कधी कधी असं वाटतं मी पडलो तर, मला कोणी ढकललं तर मी, आणि अशा प्रकारचे चुकीचे विचार आपल्या मनामध्ये येऊ लागतात. हो प्रियांनो, अनेकदा अनेक लोकांच्या मरणाच्या मागे काही कारण नसतं, पण उगाच ते खेळ खेळता खेळता मरून जातात. कारण की सैतान त्यांच्या मनामध्ये, जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घालतो की ते सहज त्या सैतानामध्ये ट्रॅप होतात, सैतानी विचारामध्ये ट्रॅप होतात आणि आपलं जीवन जे मोलाचं आहे ते सहजरित्या संपवून टाकतात. आणि अशा प्रकारचे मेलेल्या लोकांना स्वर्ग मिळेल का? मिळेल का? नाही. या जगामध्ये तर त्यांचं जीवन नरक झालं म्हणून ते मेले, परंतु त्यानंतरचं जीवनामध्ये तर महाभयंकर नरकामध्ये ते जाणार आहे हे त्यांना माहित नाही. पण तुम्हाला आणि मला माहित आहे. आणि ह्या वचनामध्ये लिहिलंय की मरणाच्या भयाने तुम्हाला काय करतो? सैतान ग्रासतो आणि त्या मरणाला शून्यवत करावं. काय करावं? संपून टाकावं. आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला मरणाच्या भयाने आयुष्याच्या दासत्वातून मुक्त केलेले आहे. हे तुम्ही जाणून घ्यावं. हे तुम्ही जाणून घ्यावं. तुम्हाला आणि मला कोणाला कशाची भीती नाही आहे? मरणाची भीती. मरणाची भीती नाही. आणि यामुळे आपल्याला मरणाची भीती का नाही? कारण की लाजराच्याकडे जेव्हा त्या बहिणी आपल्या या प्रिय मित्रात येशूला म्हणतात की तुझा भाऊ किंवा तुझा मित्र हा आता मरणाच्या द्वारे त्वरित आहे. शिष्य देखील म्हणतात आता आपल्याला जायला पाहिजे. येशू होता तिथे 2 दिवस थांबला. आणि मग येशूने म्हटलं की हा जर मरणासाठी नाही तर देवाच्या कशासाठी आहे? गौरवासाठी आहे. हा तो मरावा, येशूची ही इच्छा होती आणि त्या मरणाच्या द्वारे देवाचा गौरव व्हावा ही त्याची इच्छा होती. हो प्रियांनो, अनेक मृत्यू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कदाचित वडीलजनांचे असतील, कदाचित ते मोठे धक्के लागले असेल, परंतु त्यामध्ये देव तुम्हाला हे शिकवू इच्छितो की याद्वारे तुम्ही बदला. त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे, त्यांनी आपली धाव संपवली आहे, त्यांनी आपली मर्यादा संपवली, ते निघून गेलेले आहे. एक दिवस तुला आणि मला देखील जायचं आहे आणि त्या अगोदर मी काय करत जाणार आहे याचा गांभीर्याने विचार करा. कारण की तुला आणि मला आपल्या सर्वांना देवाने संधी दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर ती संधी दिलेली आहे तर त्यांनी आपल्या मनातून मरणाची भीती काय काढली आहे? घालवून टाकली आहे. मागील दिवसामध्ये देखील मी आपल्याला सांगितलंय की जे आपण विश्वासणारे आहोत त्यांना किती मरण आहे? किती मरण आहे? 1 मरण. आणि जीवन किती आहे? 2. परत एकदा, आपण विश्वासणाऱ्याला मरण किती आहे? 1. आणि ते मरण जे आहे ते दैहिक मरण आहे. जीवन किती आहे? 2. एक मातेपासून आणि दुसरं येशूपासून, सार्वकालिक जीवन. प्रेज द लॉर्ड.
एक मातेच्या उदरातून जन्म झाला आणि दुसरं सार्वकालिक जीवनासाठी आज येशूच्या द्वारे तुम्हाला जन्म झाला. ते लोक आज या विधीत सामोरे जातील. परंतु जे विश्वास ठेवत नाही त्यांना एकच जन्म आहे. कोणता जन्म आहे? मातेच्या उदरापासून. आणि मरण किती आहे? 2. एक आहे कोणतं मरण? दैहिक मरण. आणि दुसरं आहे दुसरे मरण. प्रकटीकरण याच्या 20व्या अध्यायामध्ये लिहिले हे दुसरे मरण म्हणजे त्या अंधकाराच्या आणि त्या सर्व प्रकारच्या गंधकाच्या ज्वालामध्ये, अग्नीच्या सरोवरामध्ये हे दुसरे मरण होय असं लिहिलेलं आहे प्रकटीकरणामध्ये. हो प्रियांनो, आम्हाला जीवन ऑलरेडी मिळूनच गेलेलं आहे. एक आता कोणत्या जीवनाची वाट बघायची आपल्याला? दुसऱ्या जीवनाची. इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती जेव्हा या विधीला सामोरे जाणार आहे, प्रभूला धन्यवाद देणार की प्रभू माझे मरण तू आपल्या मस्तकी घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हो, मी सार्वकालिकरित्या मरणासाठी सैतानाने मला खेचून 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 नेलेले, परंतु धन्यवाद असो की येशूच्या स्पर्शाच्यामुळे, येशूच्या निश्चित ताब्यामुळे, येशूच्या कृपेमुळे मला आज या वेगळ्या बाप्तिस्माच्या द्वारे येशूचं जीवन जे प्राप्त झालेलं आहे त्या जीवनामध्ये परत एक वार ह्या विधीमध्ये मी जेव्हा जातो तेव्हा मला कळतं की ह्या विधीच्या अगोदर जेव्हा माझं सार्वकालिक मरण ठरलं होतं ते सार्वकालिक मरणाचे सर्व भार येशूने वाहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मला मुक्त केलेलं आहे त्या मरणापासून. कारण की येशू त्या मार्था आणि मार्या म्हणतो पुनरुत्थान व जीवन, जो मेला असला तरी जगेल. आणि त्यामुळे संत पौलाने आपल्या या मरणाला काय म्हटलेलं आहे? महानिद्रा. काय म्हटलेलं आहे? महानिद्रा म्हणजे मोठी निद्रा. किती दिवस आहे हे आपल्याला कोणाला माहित नाही. आज जे आपल्या पुढे गेलेले आहे ते अनेक वर्षापासून निद्रा घेत आहे. संत पौल आणखीन देखील पुढे असं म्हणतो की या झोपलेल्या लोकांच्या बद्दल खेद करावा अशी माझी इच्छा नाही. हे झोपी गेलेले लोक आहे. आपल्याला देखील एक दिवस जेव्हा आपण कबरेत जाणार आहोत तेव्हा ह्या महानिद्रेला सामोरे जावं लागेल. ह्याला मरण नाही म्हटलेलं आहे. आणि एक दिवस जेव्हा प्रभू येईल, बादलों पे आएगा, तेव्हा तुम्हाला आणि मला पुनरुत्थान व जीवन मीच आहे या अभिभाषणाचा लाभ मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्ही येशूच्या मध्ये, त्याच्या पवित्रतेमध्ये झोपी गेलेले आहोत. आणि यासाठी प्रियांनो, आज या विधीला जेव्हा तुम्ही आणि मी सामोरे जात आहोत तेव्हा मरणाची भीती तुमच्या आणि माझ्या जीवनातून घालून टाका. का? कारण की ते सर्व मरण येशूने आपल्या मस्तकी घेतलेलं आहे. त्याने आपल्या मस्तकी घेतलंय. आणि त्यामुळे जे आपल्याला जीवन मिळालेलं त्या जीवनाच्यासाठी संत पौल गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि खूप सुंदर वचन वाढतो, त्याला हायलाइट करून ठेवा. आणि ते अतिशय मला आवडतं. गलतीकरास पत्र 6वा अध्याय आणि यामध्ये 14 आणि 17वं वचन. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अभिमानाशिवाय कोणताही अभिमान मला बाळगता कामा नाही. वधस्तंभावर जग गेलेलं म्हणजे जग आता माझ्यासाठी मेलेलं आहे. वधस्तंभावर खेळल्याचा अर्थ काय? जग माझ्यासाठी मेलेलं आहे. पुढे आणि मी जगासाठी मेलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. आत्ताच मी सांगितलं आपण वेडे आहोत. येशूच्या याचा अर्थ आहे आम्ही जगासाठी नाही. जगातले लोक आम्हाला वेडं मिळतील. त्याचं कारण हे की आम्ही जगाचे नाही, जगासारखे वागत नाही, तर आम्ही वधस्तंभाच्या मागे चालणारा त्याच्या पुत्र व कन्याप्रमाणे वागतो. आणि 17वं वचन, या पुढे मला कोणीही त्रास देऊ नये. आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करून फिरत आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, आज जर तुमच्या शरीरावर, अंतःकरणावर दुःख आहे, क्लेश आहे, संकट आहे, परंतु तुम्ही आज देखील येशूला सोडलं नाही. प्रेज द लॉर्ड. तर हे जखमा आपण अनेकदा म्हणतो अरे पाळक वरच्या जखमा दिसतात. हे इकडे ज्या जखमा झाल्या ना, जे आपल्या नातलगांनी, जवळच्या लोकांनी, प्रियजनांनी, ते दिसत नाही, पण आम्ही रडतो पाळक साहेब. आम्हाला अतिशय वाईट वाटतं. आपले जवळचे मित्र होते फसवले, आम्हाला धोका दिलेला आहे.
घरचे लोक तर मुलं होते, परंतु आमचा आदर करत नाही. आणि या सर्व प्रकारच्या जखमा घेऊन आम्ही वावरतो. आणि त्या जखमाच्या बद्दल संत पौल येणे प्रकारे म्हणतो की या सर्व जखमापेक्षा जास्त जखमा येशूने धारण केलेल्या आहे. आज काही जखमा जर माझ्या शरीरावर आहे तर त्या जखमा येशूसाठी मी निश्चित आठवण ठेवतो. आणि ज्यांनी मला जखमा दिल्या मी त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर. आणि यासाठी आज क्षमाशीलतेचं रक्त, पवित्र रक्त, शुद्धतेचं रक्त या वेदीच्या जवळ आज आपण घेत असताना आपण 4 मुद्द्यांकडे लक्ष लावलेलं आहे. सगळ्यात पहिलेचा जो मुद्दा आहे आणि त्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे, तर त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की येशूने पापांपासून क्षमेसाठी आपलं रक्त सांडलेलं आहे. नंबर 2, या रक्ताच्या मुळे आणि ह्या सांडलेल्या रक्ताच्या द्वारे आणि बसलेल्या फटक्याच्या मुळे आम्हाला काय मिळालेलं आहे, आजार मुक्ती, डिलिव्हरन्स फ्रॉम सिकनेस. आणि त्याचप्रमाणे आमची भीती, फिअर जे आहे ते पळून गेलेलं आहे. कारण की ज्याची आम्हाला भीती वाटते ती भीती ऑलरेडी येशू म्हणतो भिवू नको, मी आहे. आणि शेवटला मुद्दा आहे की आता आम्ही मृत्यूलाही घाबरत नाही, कारण की आम्हाला मरण नाही. आम्हाला मरण नाही तर आम्हाला जीवन आणि युगानुयुगाचं जीवन. आज जे पौल देखील म्हणतो की मी आज या जगामध्ये आहे तर मी येशू बरोबर आहे, आणि मेल्यानंतर पण माझं काही नुकसान होणार, कारण की मी प्रत्यक्षरित्या येशूला बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये मी मंदिरात येशूला बघतो, मी जगामध्ये राहत असताना पवित्र शास्त्रामध्ये येशूला बघतो, मी जगामध्ये राहत असताना स्वप्नामध्ये येशूला बघतो, मी जगामध्ये राहत असताना प्रार्थनेच्या द्वारे येशू भेटतो, आणि मग मेल्यानंतर तर प्रत्यक्षच मी येशूला भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये टिकून ठेवण्यासाठी, येशूच्या अर्पणाचं स्मरण करण्यासाठी आज प्रभू तुम्हाला आणि मला या मेजापाशी घेऊन येत असताना प्रभू तुम्हाला विपुल आशीर्वाद देव. यानंतर एक गीत होणार आहे, प्रीती निर्मळ. एक गीत सादर करत असताना आपण दानार्पण घेणार आहोत, एकार्पणाची विधी होणार आहे, आणि त्यानंतर आपण प्रभू भोजनाच्या विधीसाठी जाणार आहोत. प्रीतीला मी विनंती करतो की तिने पुढे यावं आणि आपण त्या समय प्रार्थना जाऊया. प्रभू राय, आम्ही तुला धन्यवाद व स्तुतीचं यज्ञ अर्पितो, कारण की आमचा पिता, आमचा देव, आमचा येशू आज नव्याने आम्हाला भेटलेला आहे. तो म्हणतो मी तुझा आहे, तू घाबरू नको. कशाची तुला भीती आहे? आजाराची भीती आहे, मृत्यूची भीती आहे, परंतु त्या सर्वांवर मी विजय प्राप्त केलेला आहे. मी मृत्यूवर पण विजय प्राप्त केलेला आहे, आजारांमध्ये देखील मी बरे केलेलं आहे. आज सैतान तुला जर दडपणाखाली आणतो, जगातले मोहपाश तुला जर मागे खेचत, घाबरू नको. पहा, मी तुझ्या बरोबर आहे. हो पित्या, आमच्या धर्म आणि पाप फार मोठे आहे. सैतान आम्हाला म्हणतो मागे खिचतो, परंतु येशू आज परत एक वार आम्ही तुझी वाणी ऐकलेली की तुझे पाप कितीही कठीण असले आणि मोठे असले, लाखासारखे लाल जरी असले तरी बर्फासारखे शुद्धतेसाठी आज तू माझ्या जवळ आले असताना विश्वासाने तू माझ्या स्वीकार कर. बघ, मी तुला मुक्त करणार आहे. हो राजा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती असो, कारण की सर्व प्रकारचे आजार, सर्व प्रकारचे भीती, सर्व प्रकारचे पाप, सर्व प्रकारच्या पवित्र मृत्यूचे दळ तेव्हा आमच्या जीवनातून तू घालवलेला आहे. कारण की पवित्र मंदिर ही तुझी जागा आहे. आम्ही या महिन्यामध्ये, या ऑगस्ट महिन्यामध्ये प्रवेश करत असताना अधिक तुझ्या जवळ येणार. आम्ही बायबल वाचणार आहोत, प्रार्थना करणार आहोत, आम्ही मंदिराला येणार आहोत, आम्ही बायबल स्टडीला येणार, आम्ही घरात कौटुंबिक भक्ती घेणार आहोत, आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करणार, कारण की माझा देव माझ्या बरोबर आहे आणि तो मला कदापि सोडत नाही. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन. यावेळेस एक गीत होत असताना आपण दानार्पणासाठी पुढे जाणार आहोत.